मित्रहो नमस्कार, मी सूर्यकांत लोसे, पाटोदा जिल्हा बीड आपल्यासाठी सादर करतोय माझी आजची एक वात्रटिका। आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आंधळी देशभक्ती। सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका आहे आंधळी देशभक्ती। झेंड्यांच्या गर्दीत तिरंगा गुदमरू लागला, झेंड्यांच्या गर्दीत तिरंगा गुदमरू लागला आणि जो तो औपचारिकता म्हणून तिरंग्याला सलामी करू लागला, जो तो केवळ औपचारिकता म्हणून तिरंग्याला सलाम करू लागला, तिरंग्याला सलाम करू लागला। दुसरा भाग, तिरंग्याचा सन्मान नाही ती देशभक्ती आंधळी आहे, तिरंग्याचा सन्मान नाही ती देशभक्ती आंधळी आहे, जी तिरंग्याचा कचरा करते ती देशभक्ती वेंधळी आहे, ती देशभक्ती वेंधळी आहे। 26 जानेवारी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणानंतर तिरंग्याचा जो कचरा होतो त्यावरचे भाष्य पुन्हा एकदा रॅपिड फायर। आंधळी देशभक्ती। झेंड्यांच्या गर्दीत तिरंगा गुदमरू लागला, झेंड्यांच्या गर्दीत तिरंगा गुदमरू लागला आणि जो तो केवळ औपचारिकता म्हणून तिरंग्याला सलाम करू लागला, जो तो केवळ औपचारिकता म्हणून तिरंग्याला सलाम करू लागला, तिरंग्याला सलाम करू लागला। तिरंग्याचा सन्मान नाही, तिरंग्याचा सन्मान नाही ती देशभक्ती आंधळी आहे, तिरंग्याचा सन्मान नाही ती देशभक्ती आंधळी आहे आणि जी तिरंग्याचा कचरा करते ती देशभक्ती वेंधळी आहे, जी तिरंग्याचा कचरा करते ती देशभक्ती वेंधळी आहे, ती देशभक्ती वेंधळी आहे। आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आनंदी आनंद। सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 6 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका आहे आनंदी आनंद। कोरोनाचे निर्बंध तोडायला जनतेला मजा वाटू लागली, कोरोनाचे निर्बंध तोडायला जनतेला मजा वाटू लागली। स्वातंत्र्य द्या म्हणता म्हणता स्वैराचाराची मजा लुटू लागली, स्वातंत्र्य द्या म्हणता म्हणता स्वैराचाराची मजा लुटू लागली, स्वातंत्र्य द्या म्हणता म्हणता स्वैराचाराची मजा लुटू लागली। वात्रटिकेचं नाव आनंदी आनंद। दुसरा पॅरा, आम्ही निर्बंध तोडणारच, आम्ही निर्बंध तोडणारच असा आडमुठा पवित्र आहे, आम्ही निर्बंध तोडणारच असा आडमुठा पवित्र आहे। कोरोना ही म्हणत असेल ही तर वेड्यांची जत्रा आहे, कोरोना ही म्हणत असेल ही तर वेड्यांची जत्रा आहे, ही तर वेड्यांची जत्रा आहे। पुन्हा एकदा आनंदी आनंद। कोरोनाचे निर्बंध तोडायला जनतेला मजा वाटू लागली, कोरोनाचे निर्बंध तोडायला जनतेला मजा वाटू लागली आणि स्वातंत्र्य द्या म्हणता म्हणता स्वैराचाराची मजा लुटू लागली, स्वातंत्र्य द्या म्हणता म्हणता स्वैराचाराची मजा लुटू लागली। आम्ही निर्बंध तोडणारच, आम्ही निर्बंध तोडणारच असा आक्रमक पवित्र आहे, आम्ही निर्बंध तोडणारच असा आक्रमक पवित्र आहे। कोरोना ही म्हणत असेल ही तर वेड्यांची जत्रा आहे, कोरोना ही म्हणत असेल ही तर वेड्यांची जत्रा आहे, ही तर वेड्यांची जत्रा आहे। आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोरोना खुश हुआ। सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। जगभरामध्ये कोरोनाचे निर्बंध पुन्हा आवळले जात असताना आपल्याकडे मात्र ते हळूहळू शिथिल होऊ लागलेत आणि यावेळेस कोरोनाला काय वाटलं असेल, कोरोना नक्कीच खुश झाला असेल, त्यावरचं हे भाष्य आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोरोना खुश हुआ। काही ठिकाणचे निर्बंध उठले, काही ठिकाणचे निर्बंध उठले नाहीत, काही ठिकाणचे निर्बंध उठले, काही ठिकाणचे निर्बंध उठले नाहीत। कुणाला निर्णय पटले, कुणाला हे निर्णय पटले नाहीत, कुणाला निर्णय पटले, कुणाला हे निर्णय पटले नाहीत। दुसरा तर कुणाचा दम कोंडलेला कुणाचे हशहुश आहे, कुणाचा दम कोंडलेला कुणाचे हशहुश आहे। आपली वाट मोकळी बघून कोरोना मात्र खुश आहे, आपली मोकळी वाट बघून कोरोना तर भलताच खुश आहे, कोरोना तर भलताच खुश आहे। पुन्हा एकदा रॅपिड फायर। कोरोना खुश हुआ। काही ठिकाणचे निर्बंध उठले, काही ठिकाणचे निर्बंध उठले नाहीत,
काही ठिकाणचे निर्बंध उठले, काही ठिकाणचे निर्बंध उठले नाहीत. कुणाला निर्णय पटले, कुणाकुणाला हे निर्णय पटले नाहीत, कुणाकुणाला हे निर्णय पटले नाहीत. दुसरा पॅरा, कुणाचा दम कोंडलेला कुणाकुणाचे हाशहुश आहे. कुणाचा दम कोंडलेला कुणाकुणाचे हाशहुश आहे. आपली मोकळी वाट बघून कोरोना तर भलताच खुश आहे. आपली मोकळी वाट बघून कोरोना तर भलताच खुश आहे. कोरोना तर भलताच खुश आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोरोना आणि कॉकटेल. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे कोरोना आणि कॉकटेल. कॉकटेल म्हणजे काय हे सांगत मी बसणार नाही. ज्याला त्याला अनुभवी लोकांना हे नक्की माहिती आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे कोरोना आणि कॉकटेल. कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे. कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे. लसी पाठोपाठ वेगळी लस आहे. कोवॅक्सिन आहे, कोविशिल्ड आहे. लसी पाठोपाठ वेगवेगळी लस आहे. लसी पाठोपाठ वेगवेगळी लस आहे. कोणती लस जास्त परिणामकारक याचे उत्तर तरी कुठे ठोस आहे. कोणती लस जास्त परिणामकारक याचे उत्तर तरी कुठे ठोस आहे. कोवॅक्सिन आहे, कोविशिल्ड आहे. लसी पाठोपाठ वेगवेगळी लस आहे. कोणती लस जास्त परिणामकारक याचे उत्तर तरी कुठे ठोस आहे. याचे उत्तर तरी कुठे ठोस आहे. दुसरा, जणू कोरोनाच्या भोचकपणापुढे आपली विचारशक्तीच फेल आहे. जणू कोरोनाच्या भोचकपणापुढेच आपली विचारशक्तीच फेल आहे. जास्त परिणामकारक काय तर म्हणे दोन्ही लसींचे कॉकटेल आहे. जास्त परिणामकारक काय तर म्हणे दोन्ही लसींचे कॉकटेल आहे. दोन्ही लसींचे कॉकटेल आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर, कोरोना आणि कॉकटेल. कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे. कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे. लसी पाठोपाठ वेगवेगळी लस आहे. लसी पाठोपाठ वेगवेगळी लस आहे. कोणती लस जास्त परिणामकारक याचे उत्तर तरी कुठे ठोस आहे. याचे उत्तर तरी कुठे ठोस आहे. जणू कोरोनाच्या भोचकपणापुढे आपली विचारशक्तीच फेल आहे. जणू कोरोनाच्या भोचकपणापुढे आपली विचारशक्तीच फेल आहे. आणि जास्त परिणामकारक लस कोणती तर म्हणे दोन्ही लसींचे कॉकटेल आहे. दोन्ही लसींचे कॉकटेल आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोरोनाचे उपकार. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 4 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे 10वीची परीक्षा रद्द झाली, 12वीचीही परीक्षा रद्द झाली. 10वीच्या निकालानंतर 12वीचा निकाल लागला आणि सगळेच विद्यार्थी पास झाले. या परीक्षा रद्द होण्यामुळं आणि मूल्यमापनाच्या नव्या पद्धतीमुळं एक शैक्षणिक सत्रातलं, एक शैक्षणिक क्षेत्रातलं संकट टळलं. म्हणून आणि हे संकट टाळण्याचं काम कोरोनाने केलं. म्हणून वात्रटिकेचं नाव कोरोनाचे उपकार. सांगता येत नाही एवढे कोरोनामुळे त्रास झाले. सांगता येत नाही एवढे कोरोनामुळे त्रास झाले. आणि 10वी नंतर 12वी वालेही परीक्षेशिवाय पास झाले. 10वी नंतर 12वी वालेही परीक्षेशिवाय पास झाले. दुसरा प्यारा महत्वाचा ज्याच्यासाठी वात्रटिका लिहिली गेली. नापास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कोरोनामुळे वाचल्या आहेत. नापास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कोरोनामुळे वाचल्या आहेत. परीक्षा हे अंतिम सत्य नाही या ओळीही कोरोनामुळेच सुचल्या आहेत. परीक्षा हे अंतिम सत्य नाही या ओळीही कोरोनामुळेच सुचल्या आहेत. या ओळीही कोरोनामुळेच सुचल्या आहेत. पुन्हा एकदा रॅपिड फायर, कोरोनाचे उपकार. सांगता येत नाही एवढे कोरोनामुळे त्रास झाले. सांगता येत नाहीत एवढे कोरोनामुळे त्रास झाले. 10वी नंतर 12वी वालेही परीक्षेशिवाय पास झाले. 10वी नंतर 12वी वालेही परीक्षेशिवाय पास झाले. नापास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कोरोनामुळेच वाचल्या आहेत. नापास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कोरोनामुळेच वाचल्या आहे. परीक्षा ही नापास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कोरोनामुळेच वाचल्या आहेत.
परीक्षा हे अंतिम सत्य नाही या ओळीही कोरोनामुळेच सुचल्या आहेत. परीक्षा हे अंतिम सत्य नाही या ओळीही कोरोनामुळेच सुचल्या आहेत. या ओळीही कोरोनामुळेच सुचल्या आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोरोनाचे राज्य. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 9 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे कोरोनाचे राज्य. कितीही चले जाव म्हटले तरी कोरोनाचा जायचा पत्ता नाही. कितीही चले जाव म्हटले तरी कोरोनाचा जायचा पत्ता नाही. सत्ताकांक्षी माणसाची अजून तरी निसर्गावर सत्ता नाही. सत्ताकांक्षी माणसाची अजून तरी निसर्गावर सत्ता नाही. दुसरा पैलू, नवनव्या आव्हानांना कोरोना सुद्धा सज्ज आहे. नवनव्या आव्हानांना कोरोना सुद्धा सज्ज आहे. इंग्रजानंतर सर्व जगावर कोरोनाचेच राज्य आहे. इंग्रजानंतर सर्व जगावर कोरोनाचेच राज्य आहे. कोरोनाचेच राज्य आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर, कोरोनाचे राज्य. कितीही चले जाव म्हटले तरी कोरोनाचा जायचा पत्ता नाही. कितीही चले जाव म्हटले तरी कोरोनाचा जायचा पत्ता नाही. सत्ताकांक्षी माणसाची अजून निसर्गावर सत्ता नाही. सत्ताकांक्षी माणसाची अजून निसर्गावर सत्ता नाही. नवनव्या आव्हानांना कोरोना सुद्धा सज्ज आहे. नवनव्या आव्हानांना कोरोना सुद्धा सज्ज आहे. इंग्रजानंतर सर्व जगावर कोरोनाचेच राज्य आहे. इंग्रजानंतर सर्व जगावर कोरोनाचेच राज्य आहे. कोरोनाचेच राज्य आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गटार सोहळा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरात 22 जुलै 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे गटार सोहळा. आधीच उल्हास त्यात आषाढाचा मास येतो. आधीच उल्हास त्यात आषाढाचा मास येतो आणि गटारी गटारीच्या टोकावरून येत्या श्रावणाचा वास येतो. गटारी गटारीच्या टोकावरून येत्या श्रावणाचा वास येतो. येत्या श्रावणाचा वास येतो. दुसरा पैलू, जे बनले बळीचे बकरे, जे बनले बळीचे बकरे त्या चोंबड्यांची पर्वा करू कशाला. जे बनले बळीचे बकरे त्या चोंबड्यांची पर्वा करू कशाला. क्वाक क्वाक करतात जे त्या कोंबड्यांची पर्वा करू कशाला. क्वाक 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 करतात जे त्या कोंबड्यांची पर्वा करू कशाला. त्या कोंबड्यांची पर्वा करू कशाला. तिसरा पैलू, ते वाजविती तुंतुने कितीही मज वाटते ती गिटार आहे. ते वाजविती तुंतुने कितीही मज वाटते ती गिटार आहे. हा गटार सोहळा पंगतो. हा गटार सोहळा पंगतो. साक्षीला गटार आहे. हा गटार सोहळा पंगतो. साक्षीला गटार आहे. साक्षीला गटार आहे. पुढचा पैलू, थू त्या विदेशी पिनाराची संस्कृतीशीच अशी गट्टी व्हावी. थू त्या विदेशी पिनारांची संस्कृतीशीच अशी गट्टी व्हावी. ग्लासाला ग्लास भिडवतो कोण, बाटलीनेच हातभट्टी प्यावी. ग्लासाला ग्लास भिडवतो कोण, बाटलीनेच हातभट्टी प्यावी. बाटलीनेच हातभट्टी प्यावी. आणि शेवटचा प्यारा, श्रावणाच्या भीतीपोटी अमावस्या अशी रंगा येते. श्रावणाच्या भीतीपोटी अमावस्या अशी रंगा येते. खाऊन पिऊन पावन झालो आमच्यासाठी गटारच गंगा होते. खाऊन पिऊन पावन झालो आमच्यासाठी गटारच गंगा होते. गटारच गंगा होते. पुन्हा एकदा रॅपिड फायर, गटार सोहळा. आधीच उल्हास त्यात घाईला आषाढाचा मास येतो. आधीच उल्हास त्यात घाईला आषाढाचा मास येतो आणि गटारीच्या टोकावरून येत्या श्रावणाचा वास येतो. येत्या श्रावणाचा वास येतो. जे बनले बळीचे बकरे त्या चोंबड्यांची पर्वा करू कशाला. जे बनले बळीचे बकरे त्या चोंबड्यांची पर्वा करू कशाला. जे करतात क्वाक 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 त्या कोंबड्यांची पर्वा करू कशाला. जे करतात क्वाक 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 त्या कोंबड्यांची पर्वा करू कशाला. पुढचा प्यारा, ते वाजविते तुंतुने कितीही. ते वाजविते तुंतुने कितीही मज वाटते ती गिटार आहे.
ते वाजविते तुंतुने कितीही मज वाटते ती गिटार आहे. हा गटार सोहळा पंगतो साक्षीला गटार आहे. साक्षीला गटार आहे. पुढचा पॅरा. थू त्या विदेशी पिणारांची. तू त्या विदेशी पिणारांची संस्कृतीशीच अशी गट्टी हवी. संस्कृतीशीच अशी गट्टी हवी. ग्लासाला ग्लास भिडवतो कोण. ग्लासाला ग्लास भिडवतो कोण. बाटलीने हातबट्टी प्यावी. बाटलीने हातबट्टी प्यावी. थू त्या विदेशी पिणारांची. थू त्या विदेशी पिणारांची संस्कृतीशीच अशी गट्टी व्हावी. थू त्या विदेशी पिणारांची संस्कृतीशीच अशी गट्टी व्हावी. ग्लासाला ग्लास भिडवतो कोण. ग्लासाला ग्लास भिडवतो कोण. बाटलीनेच हातभट्टी प्यावी. बाटलीनेच हातभट्टी प्यावी. आणि शेवटी श्रावणाच्या भीतीपोटी. श्रावणाच्या भीतीपोटी अमावस्या अशी रंगा येते. श्रावणाच्या भीतीपोटी अमावस्या अशी रंगा येते. खाऊन पिऊन पावन झालो आमच्यासाठी गटारच गंगा होते. आमच्यासाठी गटारच गंगा होते. आमच्यासाठी गटारच गंगा होते. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गटारीचा मुक्तोत्सव. सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 26 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे गटारीचा मुक्तोत्सव. कोंबड्या बकऱ्यांकडे बघून काळ डोळे वटारीत असतो आणि खाण्यापिण्याचा मुक्तोत्सव आषाढीच्या गटारीत असतो. खाण्यापिण्याचा मुक्तोत्सव आषाढीच्या गटारीत असतो. दुसरा पॅरा. आषाढ तळला जातो श्रावण पाळला जातो. आषाढ तळला जातो श्रावण पाळला जातो आणि गटारीचा खरा अर्थ दिव्या दिव्याला कळला जातो. गटारीचा खरा अर्थ दिव्या दिव्याला कळला जातो. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गटारीचा मुक्तोत्सव. कोंबड्या बकऱ्यांकडे बघून काळ डोळे वटारीत असतो आणि खाण्यापिण्याचा मुक्तोत्सव आषाढाच्या गटारीत असतो. खाण्यापिण्याचा मुक्तोत्सव आषाढीच्या गटारीत असतो. आषाढ तळला जातो श्रावण पाळला जातो. आषाढ तळला जातो श्रावण पाळला जातो आणि गटारीचा खरा अर्थ दिव्या दिव्याला कळला जातो. गटारीचा खरा अर्थ दिव्या दिव्याला कळला जातो. दिव्या दिव्याला कळला जातो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे श्रावणाचा फ्रंट लॉग. सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 25 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे श्रावणाचा फ्रंट लॉग. आपण मागचं काम भरून काढतो त्याला बॅकलॉग म्हणतात. मग पुढचं काम जर भरून काढायचं असेल तर त्याला फ्रंट लॉग म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून वात्रटिकेचं नाव श्रावणाचा फ्रंट लॉग. समस्त खाणारा पिणाऱ्यांचे गटारीला जास्तच नखरे असतात. समस्त खाणारा पिणाऱ्यांचे गटारीला जास्तच नखरे असतात. गटारी गटारीच्या साक्षीने कित्येक बळीचे बकरे असतात. गटारी गटारीच्या साक्षीने कित्येक बळींचे बकरे असतात. कित्येक बळींचे बकरे असतात. दुसरा पॅरा. वात्रटिकेचं नाव श्रावणाचा फ्रंट लॉग. कित्येक कोंबड्या बकऱ्यांचा. कित्येक कोंबड्या बकऱ्यांचा गटारीत बळी चढला जातो. कित्येक कोंबड्या बकऱ्यांचा गटारीत बळी चढला जातो आणि गटारी अमावस्याच्या निमित्ताने श्रावणाचा फ्रंट लॉग भरून काढला जातो. गटारी अमावस्याच्या निमित्ताने श्रावणाचा फ्रंट लॉग भरून काढला जातो. श्रावणाचा फ्रंट लॉग भरून काढला जातो. पुन्हा एकदा रॅपिड फायर. श्रावणाचा फ्रंट लॉग. समस्त खाणारा पिणाऱ्यांचे गटारीला जास्तच नखरे असतात. समस्त खाणारा पिणाऱ्यांचे गटारीला जास्तच नखरे असतात. गटारी गटारीच्या साक्षीने कित्येक बळींचे बकरे असतात. गटारी गटारीच्या साक्षीने कित्येक बळींचे बकरे असतात. कित्येक कोंबड्या बकऱ्यांचा गटारीला बळी चढला जातो. कित्येक कोंबड्या बकऱ्यांचा गटारीला बळी चढला जातो आणि गटारी अमावस्येच्या निमित्ताने श्रावणाचा फ्रंट लॉग भरून काढला जातो. गटारी अमावस्येच्या निमित्ताने श्रावणाचा फ्रंट लॉग भरून काढला जातो. श्रावणाचा फ्रंट लॉग भरून काढला जातो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गटारीचा संकल्प. सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 23 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे गटारीचा संकल्प. अमावस्येचा अपशकुन एकदाचा झाला सुरू.
अमावस्येचा अपशकुन एकदाचा झाला सुरू आणि कोंबडे म्हणाले बकऱ्याला, चल आपण गटारी साजरी करू. कोंबडे म्हणाले बकऱ्याला, चल आपण गटारी साजरी करू. चल आपण गटारी साजरी करू. वात्रटिकेचं नाव गटारीचा संकल्प. दुसरा पॅरा. बाटल्या फोड ग्लास भर. बाटल्या फोड ग्लास भर, काय होईल ते बघून घेऊ. बाटल्या फोड ग्लास भर, काय होईल ते बघून घेऊ. प्रत्येक क्षण शेवटचा समजून 100% जगून घेऊ. प्रत्येक क्षण शेवटचा समजून 100% जगून घेऊ. 100% जगून घेऊ. पुन्हा एकदा रॅपिड फायर गटारीचा संकल्प. अमावस्येचा अपशकुन एकदाचा झाला सुरू. अमावस्येचा अपशकुन एकदाचा झाला सुरू आणि कोंबडे म्हणाले बकऱ्याला, चल आपण गटारी साजरी करू. कोंबडे म्हणाले बकऱ्याला, चल आपण गटारी साजरी करू. शेवट दुसरा पॅरा. बाटल्या फोड ग्लास भर, काय होईल ते बघून घेऊ. बाटल्या फोड ग्लास भर, काय होईल ते बघून घेऊ. प्रत्येक क्षण शेवटचा आहे हे समजून 100% जगून घेऊ. प्रत्येक क्षण शेवटचा आहे हे समजून 100% जगून घेऊ. 100% जगून घेऊ. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोरोनातली गटारी. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरात 20 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे कोरोनातली गटारी. शब्दावरती लक्ष द्या. कुणी जोरात झिंगत होते, कुणी जोरात पेंगत होते. कुणी जोरात झिंगत होते, कुणी जोरात पेंगत होते. कोरोना गेला, कोरोना गेला, पेताड पेताडांना सांगत होते. पेताड पेताडांना सांगत होते. कुणी जोरात झिंगत होते, कुणी जोरात पेंगत होते. कोरोना गेला, कोरोना गेला, पेताड पेताडांना सांगत होते. पेताड पेताडांना सांगत होते. दुसरा पॅरा. उद्या कोरोना टिकला तर. उद्या कोरोना टिकला तर या आठवणी सांगत राहील. उद्या कोरोना टिकला तर या आठवणी सांगत राहील आणि गटारीच्या आठवणींचा सुगंध पिढ्यानपिढ्या पांगत राहील. गटारीच्या आठवणीचा सुगंध पिढ्यानपिढ्या पांगत राहील. पिढ्यानपिढ्या पांगत राहील. पुन्हा एकदा रॅपिड फायर कोरोनातली गटारी. कुणी जोरात झिंगत होते, कुणी जोरात पेंगत होते. कुणी जोरात झिंगत होते, कुणी जोरात पेंगत होते. कोरोना गेला, कोरोना गेला, पेताड पेताडांना सांगत होते. कोरोना गेला, कोरोना गेला, पेताड पेताडांना सांगत होते. उद्या कोरोना टिकला तर. उद्या कोरोना टिकला तर या आठवणी सांगत राहील. उद्या कोरोना टिकला तर या आठवणी सांगत राहील आणि गटारीच्या आठवणींचा सुगंध पिढ्यानपिढ्या पांगत राहील. गटारीच्या आठवणींचा सुगंध पिढ्यानपिढ्या पांगत राहील. पिढ्यानपिढ्या पांगत राहील. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय गटारी. सदळ वात्रटिका 1 ऑगस्ट 2019 रोजी माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याकडे आषाढामध्ये येणारे गटारी अमावस्या आणि राजकारण यांचं काही साधर्म्य आहे का, त्यांच्यातलं साधर्म्य शोधणारी ही वात्रटिका राजकीय गटारी. संवादाचा झाला विसंवाद. संवादाचा झाला विसंवाद, नुसता राडा आणि दंगा आहे. संवादाचा झाला विसंवाद, नुसता राडा आणि दंगा आहे. जिथे पावित्र्य आणि नीतिमत्ता हवी, जिथे पावित्र्य आणि नीतिमत्ता हवी, तिथे आज गटार गंगा आहे. तिथे आज गटार गंगा आहे. तिथे आज गटार गंगा आहे. वात्रटिकेचं नाव राजकीय गटारी. दुसरा पॅरा. कुणाला मोजतो कोण. कुणाला मोजतो कोण, नुसती डोळे वटारा वटारी आहे. कुणाला मोजतो कोण, नुसती डोळे वटारा वटारी आहे. आजकालचे राजकारण म्हणजे 12माही गटारी आहे. आजकालचे राजकारण म्हणजे 12माही गटारी आहे. 12माही गटारी आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर राजकीय गटारी. संवादाचा झाला विसंवाद. संवादाचा झाला विसंवाद, नुसता राडा आणि दंगा आहे. संवादाचा झाला विसंवाद, नुसता राडा आणि दंगा आहे. जिथे पावित्र्य आणि नीतिमत्ता हवी, तिथे आज गटार गंगा आहे. जिथे पावित्र्य आणि नीतिमत्ता हवी, तिथे आज गटार गंगा आहे. तिथे आज गटार गंगा आहे. कुणाला मोजतो कोण, नुसती डोळे वटारा वटारी आहे.
कुणाला मोजतो कोण, नुसती डोळे वटारा वटारी आहे. आजचे राजकारण म्हणजे बारामाही गटारी आहे. आजचे राजकारण म्हणजे बारामाही गटारी आहे. बारामाही गटारी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ग्लोबल गटारी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 31 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याकडची गटारी अमावस्या आणि वर्षाअखेरचा दिवस 31 यांचं नक्कीच काहीतरी साम्य आहे. त्यावरती भाष्य करणार ही वात्रटिका ग्लोबल गटारी. पेताळांसाठी प्रत्येक दिवस जसा शुभ तसा बेस्ट असतो. पेताळांसाठी प्रत्येक दिवस जसा शुभ तसा बेस्ट असतो. जणू ग्लोबल गटारी म्हणजे दरवर्षीचा 31 असतो. दरवर्षीचा 31 असतो. पेताळांसाठी प्रत्येक दिवस शुभ तसा बेस्ट असतो. पेताळांसाठी प्रत्येक दिवस जसा शुभ तसा बेस्ट असतो आणि जणू ग्लोबल गटारी म्हणजे दरवर्षीचा 31 असतो. दरवर्षीचा 31 असतो. दुसरा पॅरा. पेताळांचा होतो जल्लोष. पेताळांचा होतो जल्लोष, पेताळांची लयलूट असते. पेताळांचा होतो जल्लोष, पेताळांची लयलूट असते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात प्यायची सूट असते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात प्यायची सूट असते. जगभरात प्यायची सूट असते. पुन्हा एकदा रॅपिड फायर. ग्लोबल गटारी. पेताळांसाठी प्रत्येक दिवस जसा शुभ तसा बेस्ट असतो. पेताळांसाठी प्रत्येक दिवस जसा शुभ तसा बेस्ट असतो आणि जणू ग्लोबल गटारी म्हणजे दरवर्षीचा 31 असतो. दरवर्षीचा 31 असतो. पेताळांचा होतो जल्लोष, पेताळांची लयलूट असते. पेताळांचा होतो जल्लोष, पेताळांची लयलूट असते आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात प्यायची सूट असते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात प्यायची सूट असते. जगभरात प्यायची सूट असते. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गटारोत्सव. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 20 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे गटारोत्सव. आषाढाच्या मागून श्रावण मास येत असतो. आषाढाच्या मागून श्रावण मास येत असतो आणि सरावलेल्या नाकांना गटारीचा वास येत असतो. सरावलेल्या नाकांना गटारीचा वास येत असतो. गटारीचा वास येत असतो. दुसरा. उरले सुरले दिवे गटारीला लावले जातात. उरले सुरले दिवे गटारीत लावले जातात आणि तथाकथित संस्कृती रक्षकांना गटारोत्सव भावले जातात. तथाकथित संस्कृती रक्षकांना गटारोत्सव भावले जातात. गटारोत्सव भावले जातात. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गटारोत्सव. आषाढाच्या मागून श्रावण मास येत असतो. आषाढाच्या मागून श्रावण मास येत असतो आणि सरावलेल्या नाकांना गटारीचा वास येत असतो. सरावलेल्या नाकांना गटारीचा वास येत असतो. गटारीचा वास येत असतो. उरले सुरले दिवे गटारीत लावले जातात. उरले सुरले दिवे गटारीत लावले जातात. तथाकथित संस्कृती रक्षकांना गटारोत्सव भावले जातात. तथाकथित संस्कृती रक्षकांना गटारोत्सव भावले जातात. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गटारोत्सव. सदरील वात्रटिका दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गटारोत्सव. तुंबलेल्या गटारांचाही इथे उत्सव साजरा होतो. तुंबलेल्या गटारांचाही इथे उत्सव साजरा होतो. उत्सव प्रेमींना बघून आपला चेहरा लाजरा होतो. उत्सव प्रेमींना बघून आपला चेहरा लाजरा होतो. वात्रटिकेचं नाव गटारोत्सव. दुसरा पॅरा. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय गटारी काही रंगा येत नाही. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय गटारी काही रंगा येत नाही आणि गटारीचा आनंद लुटल्याशिवाय गटार काही गंगा होत नाही. गटारीचा आनंद लुटल्याशिवाय गटार काही गंगा होत नाही. गटार काही गंगा होत नाही. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गटारोत्सव. तुंबलेल्या गटारांचाही इथे उत्सव साजरा होतो.
तुंबलेल्या गटारांचाही इथे उत्सव साजरा होतो. उत्सव प्रेमींना बघून आपला चेहरा लाजरा होतो. उत्सव प्रेमींना बघून आपला चेहरा लाजरा होतो. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय काही गटार रंगा येत नाही. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय काही गटार रंगा येत नाही. आणि गटारीचा आनंद लुटल्याशिवाय गटार काही गंगा होत नाही. गटारीचा आनंद लुटल्याशिवाय गटार काही गंगा होत नाही. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय गटारी काही रंगा येत नाही. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय गटारी काही रंगा येत नाही. आणि गटारीचा आनंद लुटल्याशिवाय गटार काही गंगा होत नाही. गटारीचा आनंद लुटल्याशिवाय गटार काही गंगा होत नाही. गटार काही गंगा होत नाही. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे 31st. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 31 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याकडे आषाढात येणारी गटारी आणि वर्षाचा अखेरचा दिवस 31st यांच्यामध्ये नेमकं साम्य वात्रटिकेने शोधलं आणि सदरील वात्रटिका लिहिली गेली. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे 31st. गटारीनंतर दुसरा कोणता पर्याय बेस्ट असतो? गटारीनंतर दुसरा कोणता पर्याय बेस्ट असतो? पेताळांसाठी जशी गटारी तसाच तर 31st असतो. पेताळांसाठी जशी गटारी तसाच तर 31st असतो. तसाच तर 31st असतो. वात्रटिकेचं नाव 31st. दुसरा प्यारा. पेताळ जल्लोष करणारच तसे ते डोकेही लढवू शकतात. पेताळ जल्लोष करणारच तसे ते डोकेही लढवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तेच संगम घडवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तेच संगम घडवू शकतात. दुसरा पेरा पुन्हा एकदा. पेताळ जल्लोष करणारच तसे ते डोकेही लढवू शकतात. पेताळ जल्लोष करणारच तसे ते डोकेही लढवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तेच संगम घडवू शकतात. तेच संगम घडवू शकतात. आणि शेवटचा पेरा. जे चित्र गटारीला दिसते तेच चित्र 31st ला दिसू लागते. जे चित्र गटारीला दिसते तेच चित्र 31st ला दिसू लागते. आमचे तुमचे त्यांचे आपले असे डोक्यात उगीच घुसू लागते. असे डोक्यात उगीच घुसू लागते. पुन्हा एकदा रॅपिड फायर. 31st. गटारीनंतरचा दुसरा कोणता पर्याय बेस्ट असतो? गटारीनंतरचा दुसरा कोणता पर्याय बेस्ट असतो? पेताळांसाठी गटारी तसाच तर 31st असतो. पेताळांसाठी जशी गटारी तसाच तर 31st असतो. पेताळ जल्लोष करणारच. पेताळ जल्लोष करणारच पेताळ डोकेही लढवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा पेताळ संगम घडवू शकतात. पेताळ संगम घडवू शकतात. जे चित्र गटारीला असते तेच चित्र 31st ला दिसू लागते. जे चित्र गटारीला दिसते तेच चित्र 31st ला दिसू लागते. तुमचे आमचे त्यांचे आपले असे उगेच काहीतरी डोक्यात घुसू लागते. असे उगेच काहीतरी डोक्यात घुसू लागते. असे उगीच काहीतरी डोक्यात घुसू लागते. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गुंडोबा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 12 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे गुंडोबा. जसे बंडोबा असतात तसे गुंडोबाही असतात. जसे बंडोबा असतात तसे गुंडोबाही असतात. आणि पक्षाचे झेंडे मिरवायला काही झेंडोबाही असतात. पक्षाचे झेंडे मिरवायला काही झेंडोबाही असतात. वात्रटिकेचं नाव गुंडोबा. दुसरा काय. ज्यांना खेळ खंडोबा जमतो. ज्यांना खेळ खंडोबा जमतो त्यांची वेगळीच शान आहे. ज्यांना खेळ खंडोबा जमतो त्यांची वेगळीच शान आहे. बंडोबा आणि झेंडोबापेक्षा गुंडोबांना जास्त मान आहे. बंडोबा आणि झेंडोबापेक्षा गुंडोबांना जास्त मान आहे. गुंडोबांना जास्त मान आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गुंडोबा. जसे बंडोबा असतात जसे बंडोबा असतात तसे गुंडोबाही असतात. जसे बंडोबा असतात तसे गुंडोबाही असतात. आणि पक्षाचे झेंडे मिरवायला काही झेंडोबाही असतात. पक्षाचे झेंडे मिरवायला काही झेंडोबाही असतात. ज्यांना खेळ खंडोबा जमतो त्यांची वेगळीच शान आहे.
ज्यांना खेळखंडोबा जमतो त्यांची वेगळीच शान आहे. बंडोबापेक्षा आणि झेंडोबापेक्षा गुंडोबांना जास्त मान आहे. बंडोबापेक्षा आणि झेंडोबापेक्षा गुंडोबांना जास्त मान आहे. गुंडोबांना जास्त मान आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गुलामाचे स्वातंत्र्य. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरात 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे गुलामाचे स्वातंत्र्य. मेंदू माझा आदेश त्यांचे हे पारंपरिक तंत्र आहे. मेंदू माझा आदेश त्यांचे हे पारंपरिक तंत्र आहे. गुलाम म्हणतो गुलामाला आज मी स्वतंत्र आहे. गुलाम म्हणतो गुलामाला आज मी स्वतंत्र आहे. आज मी स्वतंत्र आहे. वात्रटिकेचं नाव गुलामाचे स्वातंत्र्य. दुसरा प्यारा. गुलामीचा अभिमान ज्याला, गुलामीचा अभिमान ज्याला त्याला लखलाभ सारे असो. गुलामीचा अभिमान ज्याला त्याला लखलाभ सारे असो. ज्या त्या गुलामाला त्याचे स्वातंत्र्य प्यारे असो. ज्या त्या गुलामाला त्याचे स्वातंत्र्य प्यारे असो. त्याचे स्वातंत्र्य प्यारे असो. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गुलामाचे स्वातंत्र्य. मेंदू माझा आदेश त्यांचे हे पारंपरिक तंत्र आहे. मेंदू माझा आदेश त्यांचे हे पारंपरिक तंत्र आहे. आणि गुलाम म्हणतो गुलामाला मी आज स्वतंत्र आहे. गुलाम म्हणतो गुलामाला मी आज स्वतंत्र आहे. गुलामीचा अभिमान ज्याला, गुलामीचा अभिमान ज्याला त्याला लखलाभ सारे असो. गुलामीचा अभिमान ज्याला त्याला लखलाभ सारे असो. आणि ज्या त्या गुलामाला ज्याचे त्याचे स्वातंत्र्य प्यारे असो. ज्या त्या गुलामाला ज्याचे त्याचे स्वातंत्र्य प्यारे असो. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य प्यारे असो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जातीनिहाय जनगणना. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण देशामध्ये ओबीसींची जनगणना व्हावी अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे. काही ठिकाणी तशा प्रकारचे ठरावही पास होत आहेत. तेव्हा आजची वात्रटिका आहे जातीनिहाय जनगणना. गोष्ट तशी जुनीच असूनही वाटते ती नवी आहे. गोष्ट तशी जुनीच असूनही वाटते ती नवी आहे. आणि खूप जणांची मागणी जातीनिहाय जनगणना हवी आहे. खूप जणांची मागणी जातीनिहाय जनगणना हवी आहे. दुसरा प्यारा. जातीनिहाय जनगणनेबाबत एक गुपित मात्र भारी आहे. जातीनिहाय जनगणनेबाबत एक गुपित मात्र भारी आहे. सर्वच राजकीय पक्षांकडे जातीनिहाय आकडेवारी आहे. सर्वच राजकीय पक्षांकडे जातीनिहाय आकडेवारी आहे. जातीनिहाय आकडेवारी आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. जातीनिहाय जनगणना. गोष्ट तशी जुनीच असूनही वाटते ती नवी आहे. गोष्ट तशी जुनीच असूनही वाटते ती नवी आहे. खूप जणांची मागणी जातीनिहाय जनगणना हवी आहे. खूप जणांची मागणी जातीनिहाय जनगणना हवी आहे. दुसरा पॅरा. जातीनिहाय जनगणनेबाबत एक गुपित मात्र भारी आहे. जातीनिहाय जनगणनेबाबत एक गुपित मात्र भारी आहे. सर्वच राजकीय पक्षांकडे जातीनिहाय आकडेवारी आहे. सर्वच राजकीय पक्षांकडे जातीनिहाय आकडेवारी आहे. जातीनिहाय आकडेवारी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दुहेरी आनंद. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 8 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अटारीच्या पार्श्वभूमीवरती ऑलिम्पिक विजयाचा जल्लोष साजरा करणारी ही वात्रटिका. वात्रटिकेचं नाव दुहेरी आनंद. नीरजची सोनेरी कमाल तर बजरंगाची ही धमाल आहे. नीरजची सोनेरी कमाल तर बजरंगाची ही धमाल आहे. ऑलिम्पिक मध्ये एकाच दिवशी दुहेरी पदकांची कमाल आहे. दुहेरी पदकांची कमाल आहे. दुसरा प्यारा. सोने पे सुहागाचा अर्थ खऱ्या अर्थाने ध्वनित झाला. सोने पे सुहागाचा खरा अर्थ खऱ्या अर्थाने ध्वनित झाला. आणि 2-2 ऑलिम्पिक पदकामुळे गटारीचा आनंद द्विगुणित झाला. 2-2 ऑलिम्पिक पदकांमुळे गटारीचा आनंद द्विगुणित झाला. गटारीचा आनंद द्विगुणित झाला. पुन्हा एकदा रॅपिड फायर. दुहेरी आनंद. नीरजची सोनेरी कमाल तर बजरंगाची ही धमाल आहे. ऑलिम्पिक मध्ये एकाच
दिवशी 2-2 पदकांची कमाल आहे, 2-2 पदकांची कमाल आहे. सोने पे सुहागाचा अर्थ खऱ्या अर्थानं ध्वनित झाला. सोने पे सुहागाचा अर्थ खऱ्या अर्थाने ध्वनित झाला आणि 2-2 ऑलिम्पिक पदकांनी गटारीचा आनंद द्विगुणित झाला. 2-2 ऑलिम्पिक पदकांनी गटारीचा आनंद द्विगुणित झाला. गटारीचा आनंद द्विगुणित झाला. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे देशभक्तीचे मोजमाप. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे देशभक्तीचे मोजमाप. देशभक्तीच्या भांडवलावरती कुणाला देशद्रोही ठरवू नका. देशभक्तीच्या भांडवलावरती कुणाला देशद्रोही ठरवू नका. देशभक्ती मिरवलीच पाहिजे असे खुनशीपणाने मिरवू नका. देशभक्ती मिरवलीच पाहिजे असे खुनशीपणाने मिरवू नका. वात्रटिकेचं नाव देशभक्तीचे मोजमाप. दुसरा प्रकार, देशभक्ती जशी बोलकी असते तशी देशभक्ती मुकीही असू शकते. देशभक्ती जशी बोलकी असते तशी देशभक्ती मुकीही असू शकते. कुणाची जास्त चमकदार, कुणाची देशभक्ती फिकीही असू शकते. कुणाची देशभक्ती जास्त चमकदार, कुणाची देशभक्ती फिकीही असू शकते. कुणाची देशभक्ती फिकीही असू शकते. शेवटचा आणि तिसरा प्यारा, उगीच दोरीचा साप नको. उगीच दोरीचा साप नको, कुणाच्या देशभक्तीचे मोजमाप नको. उगीच दोरीचा साप नको, कुणाच्या देशभक्तीचे मोजमाप नको. 70 नंतरही तिरंग्याच्या डोक्याला असा बहुरंगी शाप नको. 70 नंतरही तिरंग्याच्या डोक्याला असा बहुरंगी शाप नको. असा बहुरंगी शाप नको. पुन्हा एकदा रॅपिड फायर, देशभक्तीचे मोजमाप. देशभक्तीच्या भांडवलावरती कुणाला देशद्रोही ठरवू नका आणि देशभक्ती मिरवलीच पाहिजे असे खुनशीपणाने मिरवू नका. असे खुनशीपणाने मिरवू नका. देशभक्ती जशी बोलकी असते तशी ती मुकीही असू शकते. देशभक्ती जशी बोलकी असते तशी ती मुकीही असू शकते. कुणाची देशभक्ती चमकदार, कुणाची ती फिकीही असू शकते. कुणाची देशभक्ती चमकदार, कुणाची ती फिकीही असू शकते. कुणाची ती फिकीही असू शकते. आणि शेवटी उगीच दोरीचा साप नको, कुणाच्याही देशभक्तीचे मोजमाप नको. उगीच दोरीचा साप नको, कुणाच्या देशभक्तीचेही मोजमाप नको. आणि 70 नंतरही तिरंग्याच्या डोक्याला असा बहुरंगी शाप नको. 70 नंतरही तिरंग्याच्या डोक्याला असा बहुरंगी शाप नको. असा बहुरंगी शाप नको. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे धार्मिक गोपाळकाला. तेव्हा आजची वात्रटिका आहे धार्मिक गोपाळकाला. धार्मिकता आणि देशभक्ती यांचा गोपाळकाला आहे. धार्मिकता आणि देशभक्ती यांचा गोपाळकाला आहे. इतिहासाची विकृत मांडणी हा तर घातक पायंडा झाला आहे. इतिहासाची विकृत मांडणी हा तर घातक पायंडा झाला आहे. हा तर घातक पायंडा झाला आहे. दुसरा प्यारा, भारतीय स्वातंत्र्य लढा जातीय वा धार्मिक नाही. ज्यांनी हा वाद घातला त्यांच्यासाठी. भारतीय स्वातंत्र्य लढा हा जातीय वा धार्मिक नाही. जो विषारी मांडणी करतो त्याचा एकच निर्मिक नाही. जो विषारी मांडणी करतो त्याचा एकच निर्मिक नाही. त्याचा एकच निर्मिक नाही. पुन्हा एकदा रॅपिड फायर, धार्मिक गोपाळकाला. देशभक्ती आणि धार्मिकता यांचा गोपाळ काला आहे. देशभक्ती आणि धार्मिकता यांचा गोपाळ काला आहे. इतिहासाची विकृत मांडणी हा तर घातक पायंडा झाला आहे. इतिहासाची विकृत मांडणी हा तर घातक पायंडा झाला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा जातीय वा धार्मिक नाही. जो विषारी मांडणी करतो त्याचा एकच निर्मिक नाही. निर्मिक म्हणजे निर्माता. भारतीय स्वातंत्र्य लढा जातीय वा धार्मिक नाही आणि जो विषारी मांडणी करतो त्याचा एकच निर्मिक नाही. त्याचा एकच निर्मिक नाही. त्याचा एकच निर्मिक नाही. च्या वात्रटिकेचं नाव आहे परंपरेचे पाईक. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरात 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकारणात घराणेशाही असतेच. ती घराणेशाही कोणत्या प्रकारची असते, आपल्या वाडवडिलांच्या परंपरा कशा पाळल्या जातात पुढच्या भावी पिढीकडून, त्यावर भाष्य करणारी ही वात्रटिका
परंपरेचे पाईक। आठवा काल कुठे होते बघा आज कुठे आहेत। आठवा काल कुठे होते बघा आज कुठे आहेत। जरा संदर्भ देऊन सांगतो, जसा बाप तसे बेटे आहेत, जसा बाप तसे बेटे आहेत। दुसरा पेरा, खान तशी माती आहे, खान तशी माती आहे, अति तिथं माती आहे। खान तशी माती आहे, अति तिथं माती आहे। जशी थोरली पाती तशीच धाकटी पाती आहे, जशी थोरली पाती तशीच धाकटी पाती आहे। पुन्हा एकदा रॅपिड फायर, अति तिथे माती। आठवा काल कुठे होते बघा आज कुठे आहेत। आठवा काल कुठे होते बघा आज कुठे आहेत। जरा संदर्भ देऊन सांगतो, जसा बाप तसे बेटे आहेत, जरा संदर्भ देऊन सांगतो, जसा बाप तसे बेटे आहेत। खान तशी माती आहे, अति तिथं माती आहे। खान तशी माती आहे, अति तिथं माती आहे। जशी थोरली पाती तशीच धाकटी पाती आहे, जशी थोरली पाती तशीच धाकटी पाती आहे। आजच्या वात्रटिकेचं नाव आहे फालतू लाड। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। प्रत्येक पक्षामध्ये काही सोकलेले कार्यकर्ते असतात, ज्यांच्या तोंडाळपणामुळे पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात येते। लोकशाही येतेच येते, पण पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात येते। त्यांचे वेळीच कान टोचले नाही तर पक्ष संकटात जाऊ शकतो। अशा कार्यकर्त्यांवरती आधारित सदरील वात्रटिका, वात्रटिकेचं नाव फालतू लाड। तोडाफोडी धक्काबुक्की कार्यकर्त्यांचा जास्तच लाड आहे। तोडाफोडी धक्काबुक्की कार्यकर्त्यांचा जास्तच लाड आहे। पक्षाची आणि लोकशाहीची सांगा त्यांना कुठे चाड आहे। पक्षाची आणि लोकशाहीची कार्यकर्त्यांना कुठे चाड आहे, कार्यकर्त्यांना कुठे चाड आहे। वात्रटिकेचं नाव फालतू लाड। दुसरा पेरा, स्टंटबाजीचा गाजावाजा होतो। स्टंटबाजीचा गाजावाजा होतो, त्यांनी गाळलेल्या घामाचा नाही। स्टंटबाजीचा गाजावाजा होतो, त्यांनी गाळलेल्या घामाचा नाही। तरीही कोणत्याही कार्यकर्त्याचा फालतू लाड कामाचा नाही। तरीही कोणत्याही कार्यकर्त्याचा फालतू लाड कामाचा नाही। फालतू लाड कामाचा नाही। पुन्हा एकदा रॅपिड फायर, फालतू लाड। तोडाफोडी धक्काबुक्की, तोडाफोडी धक्काबुक्की कार्यकर्त्यांचा जास्तच लाड आहे। तोडाफोडी धक्काबुक्की कार्यकर्त्यांचा जास्तच लाड आहे। पक्षाची आणि लोकशाहीची कार्यकर्त्यांना कुठे चाड आहे। पक्षाची आणि लोकशाहीची कार्यकर्त्यांना कुठे चाड आहे। दुसरा पेरा, स्टंटबाजीचा गाजावाजा होतो। स्टंटबाजीचा गाजावाजा होतो, त्यांनी गाळलेल्या घामाचा नाही। स्टंटबाजीत गाजावाजा होतो, त्यांनी गाळलेल्या घामाचा नाही। तरीही कोणत्याही कार्यकर्त्याचा फालतू लाड कामाचा नाही। तरीही कोणत्याही कार्यकर्त्याचा फालतू लाड कामाचा नाही। फालतू लाड कामाचा नाही। आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बोला फुलाची गाठ। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 9 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। वात्रटिकेविषयी फार काही भाष्य न करता सदर वात्रटिका सादर करतो आहे। मात्र यातल्या शब्दांवरती लक्ष द्या, म्हणजे वात्रटिका तुमच्या पटकन लक्षात येईल। तेव्हा आजची वात्रटिका बोला फुलाची गाठ। लोकांना माहित नाही जे बोलले ते खरे होते। लोकांना माहित नाही जे बोलले ते खरे होते। नसता ते बोललेच नसते, इंग्रजांचे राज्यच बरे होते। नसता ते बोललेच नसते, इंग्रजांचेच राज्य बरे होते। इंग्रजांचेच राज्य बरे होते। दुसरा, आम्ही काही खोटे पुरावे खोट्या साक्षी देणार नाही। आम्ही काही खोटे पुरावे खोट्या साक्षी देणार नाही। स्वातंत्र्यानंतर लोक बोलले होते, एखाद्या हिटलर शिवाय देश वठणीवर येणार नाही। एखाद्या हिटलर शिवाय देश वठणीवर येणार नाही। आणि शेवटचा तिसरा पॅरा, बोला फुलाची गाठ पडली, लोक चर्चांचेच पुरावे देऊ शकतो। बोला फुलाची गाठ पडली, लोक चर्चांचेच पुरावे देऊ शकतो। आणि लोकशाहीच्या मार्गानेही हिटलर निर्माण होऊ शकतो। लोकशाहीच्या मार्गानेही हिटलर निर्माण होऊ शकतो। हिटलर निर्माण होऊ शकतो। पुन्हा एकदा रॅपिड फायर, बोला फुलाची गाठ। लोकांना माहित नाही जे बोलले ते खरे होते।
लोकांना माहित नाही जे बोलले ते खरे होते, नाहीतर लोक बोलले नसते इंग्रजांचेच राज्य बरे होते, नाहीतर लोक बोलले नसते इंग्रजांचेच राज्य बरे होते. आम्ही काही खोटे पुरावे, काही खोट्या साक्षी देणार नाही. आम्ही काही खोटे पुरावे, खोट्या साक्षी देणार नाही. स्वातंत्र्यानंतर लोक बोलले एखाद्या हिटलर शिवाय देश वठणीवर येणार नाही. स्वातंत्र्यानंतर लोक बोलले एखाद्या हिटलर शिवाय देश वठणीवर येणार नाही. आणि त्याचं उत्तर शेवटच्या काळात. बोला फुलाची गाठ पडली, लोक चर्चांचेच पुरावे देऊ शकतो. बोला फुलाची गाठ पडली, लोक चर्चांचेच पुरावे देऊ शकतो. आणि लोकशाहीच्या मार्गानेही हिटलर जन्माला येऊ शकतो. लोकशाहीच्या मार्गानेही हिटलर जन्माला येऊ शकतो. हिटलर जन्माला येऊ शकतो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भस्मासूर. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 3 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे भस्मासूर. उलट नवे रूप घेऊन येतोय पण कोरोना काही जात नाही. उलट नवे रूप घेऊन येतोय पण कोरोना काही जात नाही. 2 डोस देऊन आणि घेऊनही कोरोना काही भीत नाही. 2 डोस देऊन आणि घेऊनही कोरोना काही भीत नाही. कोरोना काही भीत नाही. दुसरा, आपली सरळ सरळ लढाई, आपली सरळ सरळ लढाई कोरोनाचा गनिमी कावा आहे. आपली सरळ सरळ लढाई कोरोनाचा गनिमी कावा आहे. जशी फोल ठरते दवा तसा धोक्यात दुवा आहे. तसा धोक्यात दुवा आहे. आशीर्वाद. पुन्हा एकदा, आपली सरळ सरळ लढाई कोरोनाचा गनिमी कावा आहे. आपली सरळ सरळ लढाई कोरोनाचा गनिमी कावा आहे. जशी फोल ठरते दवा तसा धोक्यात दुवा आहे. तसा धोक्यात दुवा आहे. वात्रटिकेचं नाव भस्मासूर. शेवटचा काळ. आपला बचावाचा पवित्रा, कोरोनाचा मात्र आक्रमक मूर आहे. आपला बचावाचा पवित्रा, कोरोनाचा मात्र आक्रमक नूर आहे. आणि चीनला सुद्धा कळून चुकले कोरोना हा भस्मासूर आहे. चीनला सुद्धा कळून चुकले कोरोना हा भस्मासूर आहे. कोरोना हा भस्मासूर आहे. पुन्हा एकदा, रॅपिड फायर भस्मासूर. उलट नवे नवे रूप घेऊन येतोय पण कोरोना काही जात नाही. उलट नवे नवे रूप घेऊन येतोय पण कोरोना काही जात नाही. 2 डोस देऊन आणि घेऊनही कोरोना काही भीत नाही. 2 डोस देऊन आणि घेऊनही कोरोना काही भीत नाही. आपली सरळ सरळ लढाई पण कोरोनाचा गनिमी कावा आहे. आपली सरळ सरळ लढाई पण कोरोनाचा गनिमी कावा आहे. जशी फोल ठरते दवा तसा धोक्यात दुवा आहे. जशी फोल ठरते दवा तसा धोक्यात दुवा आहे. आणि शेवटी, आपला बचावाचा पवित्रा पण कोरोनाचा आक्रमक नूर आहे. आपला बचावाचा पवित्रा पण कोरोनाचा आक्रमक नूर आहे. चीनला सुद्धा कळून चुकले कोरोना हा भस्मासूर आहे. चीनला सुद्धा कळून चुकले कोरोना हा भस्मासूर आहे. कोरोना हा भस्मासूर आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे महिला दिन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 8 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे महिला दिन. सदरील वर्णन टेबल आणि खुर्चीचं आहे. टेबल हा नवऱ्याचं प्रतीक, खुर्ची ही बायकोचं प्रतीक. हे 2 प्रतीक समोर ठेवून ही वात्रटिका समजून घ्यावी अशी विनंती. तेव्हा आजची वात्रटिका महिला दिन. टेबलाचा गैरसमज गप्प पडून राहील, कशाला कुठे जाईल ऑफिशियल फाईल. कशाला कुठे जाईल ऑफिशियल फाईल. टेबलाचा गैरसमज गप्प पडून राहील, कशाला कुठे जाईल ऑफिशियल फाईल. कशाला पुढे जाईल ऑफिशियल फाईल. दुसरा पॅरा. थरथरला टेबल लटलटले पाय. थरथरला टेबल लटलटले पाय. फाईल गायब झाले तरी काय. फाईल गायब झाले तरी काय. थरथरला टेबल लटलटले पाय. फाईल गायब झाले तरी काय. फाईल गायब झाले तरी काय. आणि शेवटी महत्वाचा प्यारा. नजरेसमोर अंधारी. नजरेसमोर अंधारी. जी नजर बारीक होती आणि भिंतीवरच्या कॅलेंडरवर 8 मार्च ही तारीख होती.
भिंतीवरच्या कॅलेंडरवरती 8 मार्च ही तारीख होती. 8 मार्च ही तारीख होती. पुन्हा एकदा रॅपिड फायर. महिला दिन. टेबलाचा गैरसमज गप्प पडून राहील. टेबलाचा गैरसमज गप्प पडून राहील. कशाला कुठे जाईल ऑफिशियल फाईल. कशाला कुठे जाईल ऑफिशियल फाईल. थरथरला टेबल लटलटले पाय. थरथरला टेबल लटलटले पाय. फाईल गायब झाले तरी काय. फाईल गायब झाले तरी काय. शेवटी नजरेसमोर अंधारी जी नजर बारीक होती. नजरेसमोर अंधारी जी नजर बारीक होती आणि भिंतीवरच्या कॅलेंडरवर 8 मार्च ही तारीख होती. भिंतीवरच्या कॅलेंडरवर 8 मार्च ही तारीख होती. 8 मार्च ही तारीख होती. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मेघ. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 6 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे मेघ. राज्यपाल पद म्हटले की शंकेची पाल चुकचुकल्यासारखी वाटते. राज्यपाल पद म्हटले की शंकेची पाल चुकल्यासारखी वाटते आणि केंद्राने राज्याच्या अधिकारात मेघ ठोकल्यासारखी वाटते. केंद्राने राज्याच्या अधिकारात मेघ ठोकल्यासारखी वाटते. वात्रटिकेचं नाव मेघ. दुसरा प्यारा. जो वर बसलेला असतो जो केंद्रात जो वर बसलेला असतो तो खाली मेघात ठोकत राहतो. जो वर बसलेला असतो तो खाली मेघात ठोकत राहतो आणि काड्यावर काड्या करून लोकशाहीची शान राखत राहतो. काड्यावर काड्या करून लोकशाहीची शान राखत राहतो. लोकशाहीची शान राखत राहतो. पुन्हा एकदा रॅपिड फायर. मेघ. राज्यपाल पद म्हटले की शंकेची पाल चुकचुकल्यासारखी वाटते. राज्यपाल पद म्हटले की शंकेची पाल चुकचुकल्यासारखी वाटते आणि केंद्राने राज्याच्या अधिकारात मेघ ठोकल्यासारखी वाटते. केंद्राने राज्याच्या अधिकारात मेघ ठोकल्यासारखी वाटते. जो वर बसलेला असतो तो मेघात ठोकत राहतो. उठता बसता काड्या करून लोकशाहीची शान राखत राहतो. उठता बसता काड्या करून लोकशाहीची शान राखत राहतो. लोकशाहीची शान राखत राहतो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय लपंडाव. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकारण आणि जातकारण यांचं नातं आता काही नवीन राहिलेलं नाही. त्या राजकारणाच्या जातकारणावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय लपंडाव. समाजकारणाच्या नावाखाली जातकारण खेळले जात आहे. समाजकारणाच्या नावाखाली जातकारण खेळले जात आहे आणि जातीपातीच्या मसाल्यात राजकारण घोळले जात आहे. जातीपातीच्या मसाल्यात राजकारण घोळले जात आहे. राजकारण घोळले जात आहे. वात्रटिकेचं नाव लपंडाव. पुढचा पेज. राजकारण आणि जातकारणाला समाजकारणाचे गोंडस नाव आहे. राजकारण आणि जातकारणाला समाजकारणाचे गोंडस नाव आहे आणि अगदी उघड उघड खेळलेला हा राजकीय लपंडाव आहे. अगदी उघड उघड खेळलेला हा राजकीय लपंडाव आहे. हा राजकीय लपंडाव आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. राजकीय लपंडाव. समाजकारणाच्या नावाखाली राजकारण खेळले जात आहे. समाजकारणाच्या नावाखाली राजकारण खेळले जात आहे आणि जातीपातीच्या मसाल्यात राजकारण घोळले जात आहे. जातीपातीच्या मसाल्यात राजकारण घोळले जात आहे. राजकारण आणि जातकारणाला समाजकारणाचे गोंडस नाव आहे. राजकारण आणि जातकारणाला समाजकारणाचे गोंडस नाव आहे आणि अगदी उघड उघड खेळलेला हा राजकीय लपंडाव आहे. अगदी उघड उघड खेळलेला हा राजकीय लपंडाव आहे. हा राजकीय लपंडाव आहे. आजच्या वात्रटिकेचे नाव आहे रिकामपणाचे उद्योग. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 10 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे रिकामपणाचे उद्योग. कोणी करतो टिंगल टवाळी.
कुणी करतो टिंगल टवाळी, कुणाकडून काड्या केल्या जातात. कुणी करतो टिंगल टवाळी, कुणाकडून काड्या केल्या जातात. कुणी लावतो चहाड्या, कुणाकडून खोड्या केल्या जातात. कुणी लावतो चहाड्या, कुणाकडून खोड्या केल्या जातात. कुणाकडून खोड्या केल्या जातात. वात्रटिकेचं नाव रिकामपणाचे उद्योग. दुसरा प्यार. रिकामपणाच्या उद्योगात सतत काही ना काही भर असते. रिकामपणाच्या उद्योगात सतत काही ना काही भर असते. रिकामे डोके कुणाचेही असो ते सैतानाचेच घर असते. रिकामे डोके कुणाचेही असो ते सैतानाचेच घर असते. ते सैतानाचेच घर असते. पुन्हा एकदा रॅपिड फायर. रिकामपणाचे उद्योग. कुणी करतो टिंगल टवाळी, कुणाकडून काड्या केल्या जातात. कुणी करतो टिंगल टवाळी, कुणाकडून काड्या केल्या जातात. कुणी लावतो चहाड्या, कुणाकडून खोड्या केल्या जातात. कुणाकडून खोड्या केल्या जातात. रिकामपणाच्या उद्योगात सतत काही ना काही भर असते. रिकामपणाच्या उद्योगात सतत काही ना काही भर असते. रिकामे डोके कुणाचेही असो ते सैतानाचे घर असते. रिकामे डोके कुणाचेही असो ते सैतानाचे घर असते. ते सैतानाचे घर असते. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वेडेपणा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. वेड्यांचा वेडेपणा नाही तर शहाण्यांचा वेडेपणा नडतो आहे. वेड्यांचा वेडेपणा नाही तर शहाण्यांचा वेडेपणा नडतो आहे. आणि शहाण्यांचा वेडेपणा रोज नव्या वेगाने वाढतो आहे. शहाण्यांचा वेडेपणा रोज नव्या वेगाने वाढतो आहे. रोज नव्या वेगाने वाढतो आहे. दुसरा प्यार. वेड्यांना आपला वेडेपणा कळतही नाही आणि छळतही नाही. वेड्यांना आपला वेडेपणा कळतही नाही आणि छळतही नाही. शहाण्यांना मात्र आपला वेडेपणा कळतो पण वळत नाही. शहाण्यांना मात्र आपला वेडेपणा कळतो पण वळत नाही. कळतो पण वळत नाही. पुन्हा एकदा रॅपिड फायर. वेडेपणा. वेड्यांचा वेडेपणा नाही तर शहाण्यांचा वेडेपणा नडतो आहे. वेड्यांचा वेडेपणा नाही तर शहाण्यांचा वेडेपणा नडतो आहे. आणि शहाण्यांचा वेडेपणा रोज नव्या वेगाने वाढतो आहे. शहाण्यांचा वेडेपणा रोज नव्या वेगाने वाढतो आहे. रोज नव्या वेगाने वाढतो आहे. वेड्यांना आपला वेडेपणा कळतही नाही आणि छळतही नाही. वेड्यांना आपला वेडेपणा कळतही नाही आणि छळतही नाही. शहाण्यांना मात्र आपला वेडेपणा कळतो पण वळत नाही. शहाण्यांना आपला वेडेपणा कळतो पण वळत नाही. कळतो पण वळत नाही. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे श्रावण सय. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 7 ऑगस्ट 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे श्रावण सय. कुणी आठवणींच्या झोक्यावर झुलत असतात. कुणी आठवणींच्या झोक्यावर झुलत असतात. कुणी आठवणींच्या धोक्यावर झुलत असतात. कुणी आठवणींच्या धोक्यावर झुलत असतात. वात्रटिकेचं नाव श्रावण सय. ज्याच्या त्याच्या पंचमीला ज्याचा त्याचा रंग असतो. ज्याच्या त्याच्या पंचमीला ज्याचा त्याचा रंग असतो. आणि आठवणींच्या झोक्याला झडत्या श्रावणाचा संग असतो. आठवणींच्या झोक्याला झडत्या श्रावणाचा संग असतो. पुन्हा एकदा रॅपिड फायर. श्रावण सय. कुणी आठवणींच्या झोक्यावर झुलत असतात. कुणी आठवणींच्या धोक्यावर झुलत असतात. कुणी आठवणींच्या झोक्यावर झुलत असतात. कुणी आठवणींच्या धोक्यावर झुलत असतात. ज्याच्या त्याच्या आठवणींना ज्याचा त्याचा रंग असतो. ज्याच्या त्याच्या पंचमीला ज्याचा त्याचा रंग असतो. आणि आठवणींच्या झोक्यांना झडत्या श्रावणाचा संग असतो. आठवणींच्या झोक्यांना झडत्या श्रावणाचा संग असतो. झडत्या श्रावणाचा संग असतो. ठीक आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संसदेचा आखाडा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. लोकशाहीच्या सभागृहांमध्ये होणारा धिंगाणा तुम्हा आम्हाला नवा नाही. परवाही असाच राज्यसभेमध्ये प्रकार घडला आणि त्यानंतर ही वात्रटिका लिहिली गेली. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संसदेचा आखाडा. संसद आणि लोकशाहीची
लोकप्रतिनिधींना आब नाही. संसद आणि लोकशाहीची लोकप्रतिनिधींना आब नाही. संसदेचा आखाडा होणे ही काही नवीन बाब नाही. संसदेचा आखाडा होणे ही काही नवीन बाब नाही. संसद आणि लोकशाहीची लोकप्रतिनिधींना आब नाही. संसद आणि लोकशाहीची लोकप्रतिनिधींना आब नाही आणि संसदेचा आखाडा होणे ही काही नवीन बाब नाही. ही काही नवीन बाब नाही. वातडिकेचं नाव संसदेचा आखाडा, दुसरा प्यारा. याची देही याची डोळा, याची देही याची डोळा, देशाला तमाशाचे दर्शन आहे. याची देही याची डोळा, देशाला तमाशाचे दर्शन आहे. संयम आणि सामंजस्याचे संसदेमध्ये आवर्षण आहे. संयम आणि सामंजस्य संसदेमध्ये आवर्षण आहे. संसदेमध्ये आवर्षण आहे. आवर्षण म्हणजे दुष्काळ. पुन्हा एकदा रॅपिड फायर. संसदेचा आखाडा. संसद आणि लोकशाहीची लोकप्रतिनिधींना आब नाही. संसद आणि लोकशाहीची लोकप्रतिनिधींना आब नाही आणि संसदेचा आखाडा होणे तुमच्या आमच्यासाठी नवीन बाब नाही. संसदेचा आखाडा होणे ही काही नवीन बाब नाही. याची देही याची डोळा, याची देही याची डोळा, देशाला तमाशाचे दर्शन आहे. याची देही याची डोळा, देशाला तमाशाचे दर्शन आहे. संयम आणि सामंजस्याचे संसदेमध्ये आवर्षण आहे. संयम आणि सामंजस्याचे संसदेमध्ये आवर्षण आहे. संसदेमध्ये आवर्षण आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सत्तांतर ते नामांतर. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे सत्तांतर ते नामांतर. जे सत्तेवर येतात ते नामांतराचे रान उठवू लागतात. जे सत्तेवर येतात ते नामांतराचे रान उठवू लागतात आणि विरोधकांचे नामोनिशान वाटेल तसे मिटवू लागतात. विरोधकांचे नामोनिशान वाटेल तसे मिटवू लागतात. वाटेल तसे मिटवू लागतात. वात्रटिकेचं नाव सत्तांतर ते नामांतर, दुसरा प्यारा. कुणाला तरी पुढे करताना, कुणाला तरी पुढे करताना कुणाला तरी मागे सारलेले असते. कुणाला तरी पुढे करताना कुणाला तरी मागे सारलेले असते. सत्तांतरानंतर नामांतर होणार हे समीकरण तर ठरलेले असते. हे समीकरण तर ठरलेले असते. कुणाला तरी पुढे करताना कुणाला तरी मागे सारलेले असते आणि सत्तांतरानंतर नामांतर होणार हे तर समीकरण ठरलेले असते. हे समीकरण तर ठरलेले असते. हे समीकरण तर ठरलेले असते. पुन्हा एकदा रॅपिड फायर. सत्तांतर ते नामांतर. जे सत्तेवर येतात ते, जे सत्तेवर येतात ते नामांतराचे रान उठवू लागतात. जे सत्तेवर येतात ते नामांतराचे रान उठवू लागतात आणि विरोधकांचे नामोनिशान वाटेल तसे मिटवू लागतात. वाटेल तसे मिटवू लागतात. कुणाला तरी पुढे करताना कुणाला तरी मागे सारलेले असते. कुणाला तरी पुढे करताना कुणाला तरी मागे सारलेले असते आणि सत्तांतरानंतर नामांतर होणार हे समीकरण तर ठरलेले असते. सत्तांतरानंतर नामांतर होणार हे समीकरण तर ठरलेले असते. हे समीकरण तर ठरलेले असते. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्वातंत्र्यास विनंती. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे स्वातंत्र्यास विनंती. स्वातंत्र्या तुझ्या नावाने आरडावे ओरडावे किती. स्वातंत्र्या तुझ्या नावाने आरडावे ओरडावे किती. पार चिपून गेलेल्या जीवाला सांग भरडावे किती. पार चिपून गेलेल्या जीवाला सांग भरडावे किती. सांग भरडावे किती. दुसरा प्यारा. तू असलास तरी तुझे अस्तित्व जाणवत नाही. वात्रटिकेचं नाव स्वातंत्र्यास विनंती. तू असलास तरी तुझे अस्तित्व जाणवत नाही. तू असलास तरी तुझे अस्तित्व जाणवत नाही आणि बोकाळलेला स्वैराचार बघून तुलाही नाही म्हणवत नाही. बोकाळलेला स्वैराचार बघून तुलाही नाही म्हणवत नाही. तुलाही नाही म्हणवत नाही. आणि शेवटी आमचा नकार सकार होऊ दे. आमचा नकार सकार व्हावा असे काहीतरी घडू दे. आमचा नकार सकार व्हावा असे काहीतरी घडू दे. अजूनही जिथे अंधार आहे तिथे तुझा प्रकाश पडू दे. अजूनही जिथे अंधार आहे तिथे तुझा प्रकाश पडू दे. तिथे तुझा
प्रकाश पडू दे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. स्वातंत्र्यास विनंती. स्वातंत्र्या तुझ्या नावाने आरडावे ओरडावे किती. स्वातंत्र्या तुझ्या नावाने आरडावे ओरडावे किती. पार चिपून गेलेल्या जीवाला सांग भरडावे किती. सांग भरडावे किती. तू असलास तरी तुझे अस्तित्व जाणवत नाही. तू असलास तरी तुझे अस्तित्व जाणवत नाही. आणि ते बोकाळलेला स्वैराचार बघून तुलाही नाही म्हणवत नाही. तुलाही नाही म्हणवत नाही. आणि शेवट आमचा सकार नकार व्हावा. आमचा नकार साकार व्हावा असे काहीतरी घडू दे. आमचा नकार साकार व्हावा असे काहीतरी घडू दे. आणि अजूनही जिथे अंधार आहे तिथे तुझा प्रकाश पडू दे. अजूनही जिथे अंधार आहे तिथे तुझा प्रकाश पडू दे. तिथे तुझा प्रकाश पडू दे. आजच्या वातटिकेचं नाव आहे स्वातंत्र्याचा अर्थ. सदैव वातटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वातटिका आहे स्वातंत्र्याचा अर्थ. स्वातंत्र्याचा प्रवास वाटेल तसा आहे. स्वातंत्र्याचा प्रवास वाटेल तसा आहे. आणि स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा आहे. स्वातंत्र्याचा प्रवास वाटेल तसा आहे. स्वातंत्र्याचा प्रवास वाटेल तसा आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा आहे. दुसरा पॅरा. ओरडतो आरडतो त्याचाच. ओरडतो आरडतो त्याचा कोरडाच घसा आहे. ओरडतो आरडतो त्याचा कोरडा घसा आहे. आणि इंग्रजांनी कल्पिला होता गोंधळ जशास तसा आहे. इंग्रजांनी कल्पिला होता गोंधळ जशास तसा आहे. आरडतो ओरडतो त्याचाच कोरडा घसा आहे. आणि इंग्रजांनी कल्पिला होता गोंधळ जशास तसा आहे. गोंधळ जशास तसा आहे. दुसरा पॅरा. चोर झाले करोडपती. चोर झाले करोडपती त्यांचाच पुढे वसा आहे. चोर झाले करोडपती त्यांचाच पुढे वसा आहे. कंगाल कंगाल झाले फाटलेला आमचा खिसा आहे. कंगाल कंगाल झाले फाटलेला आमचा खिसा आहे. चोर झाले करोडपती त्यांचाच पुढे वसा आहे. चोर झाले करोडपती त्यांचाच पुढे वसा आहे. कंगाल कंगाल झाले फाटलेला आमचा खिसा आहे. कंगाल कंगाल झाले फाटलेला आमचा खिसा आहे. आणि शेवटी इस्रोची कमाल बघून इस्रोची कमाल बघून जरी अवाक नासा आहे. नासा अमेरिकन अंतरिक्ष संशोधन संस्था. तेव्हा इस्रोची कमाल बघून जरी अवाक नासा आहे. इस्रोची कमाल बघून जरी अवाक नासा आहे. जय इंडिया जय हिंदुस्तान भारत मात्र प्यासा आहे. जय इंडिया जय हिंदुस्तान भारत मात्र प्यासा आहे. भारत मात्र प्यासा आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. स्वातंत्र्याचा अर्थ. स्वातंत्र्याचा प्रवास वाटेल तसा आहे. आणि स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा आहे. ओरडतो आरडतो त्याचा कोरडाच घसा आहे. ओरडतो आरडतो त्याचा कोरडाच घसा आहे. इंग्रजांनी कल्पिला होता गोंधळ जशास तसा आहे. इंग्रजांनी कल्पिला होता गोंधळ जशास तसा आहे. चोर झाले करोडपती पुढे त्यांचाच वसा आहे. चोर झाले करोडपती पुढे त्यांचाच वसा आहे. कंगाल कंगाल झाले फाटका आमचा खिसा आहे. कंगाल कंगाल झाले फाटका आमचा खिसा आहे. आणि शेवटी इस्रोची कमाल बघून जरी अवाक नासा आहे. इस्रोची कमाल बघून जरी अवाक नासा आहे. जय इंडिया जय हिंदुस्तान भारत मात्र प्यासा आहे. जय इंडिया जय हिंदुस्तान भारत मात्र प्यासा आहे. भारत मात्र प्यासा आहे. आजच्या वातटिकेचं नाव आहे स्वातंत्र्याचा अर्थ. सदैव वातटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरात 15 ऑगस्ट 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वातटिका आहे स्वातंत्र्याचा अर्थ. पाहिलेले स्वप्न जेव्हा डोळ्या देखत फाटू लागते. पाहिलेले स्वप्न जेव्हा डोळ्या देखत फाटू लागते तेव्हा स्वातंत्र्य ही गुलामीसारखी वाटू लागते. पाहिलेले स्वप्न जेव्हा डोळ्यासमोर फाटू लागते तेव्हा स्वातंत्र्य ही गुलामीसारखे वाटू लागते. तेव्हा स्वातंत्र्य ही गुलामीसारखे वाटू लागते. दुसरा पॅरा.
आपले काहीच नाही सारे तुझे माझे आहे. आपले काहीच नाही सारे तुझे माझे आहे याचाच अर्थ असा की स्वातंत्र्य निव्वळ ओझे आहे. याचाच अर्थ असा की स्वातंत्र्य निव्वळ ओझे आहे. आपले काहीच नाही सारे तुझे माझे आहे. आपले काहीच नाही सारे तुझे माझे आहे याचा अर्थ असा की स्वातंत्र्य हे ओझे आहे. याचा अर्थ असा की स्वातंत्र्य हे ओझे आहे. स्वातंत्र्य हे ओझे आहे. शेवटचा तिसरा पाठ. गुलामी लादलेली असते स्वातंत्र्य पेलत नाही. गुलामी लादलेली असते स्वातंत्र्य पेलत नाही. उगीच बोभाटा नको म्हणून आम्ही कधीच काही बोलत नाही. उगीच बोभाटा नको म्हणून आम्ही कधीच काही बोलत नाही. आम्ही कधीच काही बोलत नाही. तिसरा प्यारा पुन्हा. गुलामी लादलेली असते स्वातंत्र्य पेलत नाही. गुलामी लादलेली असते स्वातंत्र्य पेलत नाही. आणि उगीच बोभाटा नको म्हणून आम्ही कुठेच काही बोलत नाही. उगीच बोभाटा नको म्हणून आम्ही कधीच काही बोलत नाही. आम्ही कधीच काही बोलत नाही. आजच्या वातटिकेचं नाव आहे स्वातंत्र्याची किंमत. सदरील वातटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वातटिका आहे स्वातंत्र्याची किंमत. कुणी आले जवळ कुणी दुरावले आहे. कुणी आले जवळ कुणी दुरावले आहे. आपले स्वातंत्र्य कोरोनाने हिरावले आहे. आपले स्वातंत्र्य कोरोनाने हिरावले आहे. कुणी आले जवळ कुणी दुरावले आहे. आपले स्वातंत्र्य कोरोनामुळे हिरावले आहे. आपले स्वातंत्र्य कोरोनामुळे हिरावले आहे. दुसरा प्यारा. मिळेल तेव्हा मिळेल मोकळा श्वास मिळेल. मिळेल तेव्हा मिळेल मोकळा श्वास मिळेल. कोरोनामुळे स्वातंत्र्याची नव्याने किंमत कळेल. कोरोनामुळे स्वातंत्र्याची नव्याने किंमत कळेल. कोरोनामुळे स्वातंत्र्याची नव्याने किंमत कळेल. पुन्हा एकदा रॅपिड फायर. स्वातंत्र्याची किंमत. कुणी आले जवळ कुणी दुरावले आहे. कुणी आले जवळ कुणी दुरावले आहे. कोरोनामुळे आपले स्वातंत्र्य हिरावले आहे. आपले स्वातंत्र्य कोरोनामुळे हिरावले आहे. आपले स्वातंत्र्य कोरोनामुळे हिरावले आहे. मिळेल तेव्हा मिळेल मोकळा श्वास मिळेल. मिळेल तेव्हा मिळेल मोकळा श्वास मिळेल. कोरोनामुळे स्वातंत्र्याची नव्याने किंमत कळेल. कोरोनामुळे स्वातंत्र्याची नव्याने किंमत कळेल. नव्याने किंमत कळेल. आजच्या वातटिकेचं नाव आहे स्वातंत्र्याची किंमत. सदळ वातटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वातटिका आहे स्वातंत्र्याची किंमत. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्यांच्या आत्म्यास शांती मिळाली नाही. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्यांच्या आत्म्यास शांती मिळाली नाही. स्वातंत्र्याची खरी किंमत अजून आम्हाला कळाली नाही. स्वातंत्र्याची खरी किंमत अजून आम्हाला कळाली नाही. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्यांच्या आत्म्यास शांती मिळाली नाही. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्याच्या आत्म्यास शांती मिळाली नाही. आणि स्वातंत्र्याची खरी किंमत आम्हाला अजून कळाली नाही. स्वातंत्र्याची खरी किंमत आम्हाला अजून कळाली नाही. दुसरा. सारेच कसे आयते मिळाले. सारेच कसे आयते मिळाले. लढण्याची संधी मिळाली नाही. सारेच कसे आयते मिळाले. लढण्याची संधी मिळाली नाही. उतलो आम्ही मातलो आम्ही गद्दारी काही टळता टळली नाही. उतलो आम्ही मातलो आम्ही गद्दारी काही टळता टळली नाही. गद्दारी काही टळता टळली नाही. सारेच कसे आयते मिळाले. लढण्याची संधी मिळाली नाही. सारेच कसे आयते मिळाले. लढण्याची संधी मिळाली नाही. उतलो आम्ही मातलो आम्ही गद्दारी टळता टळली नाही. उतलो आम्ही मातलो आम्ही गद्दारी टळता टळली नाही. गद्दारी टळता टळली नाही. पुढचा पाठ. हक्कांची यादी तोंडपाठ आहे. हक्कांची यादी तोंडपाठ आहे. कर्तव्यांची यादी कधी चालली नाही. हक्कांची यादी तोंडपाठ आहे. कर्तव्यांची यादी कधी चालली नाही. स्वातंत्र्या शपथेवर सांगतो कोणतीही शपथ आम्ही पाळली नाही. स्वातंत्र्या शपथ सांगतो कोणतीही शपथ आम्ही पाळली नाही. हक्कांची यादी तोंडपाठ आहे. कर्तव्यांची यादी कधी चालली नाही.
हक्कांची यादी तोंडपाठ आहे, कर्तव्यांची यादी कधी चालली नाही. स्वातंत्र्य शपथ सांगतो, कोणतीही शपथ आम्ही पाळली नाही. स्वातंत्र्य शपथ सांगतो, कोणतीही शपथ आम्ही पाळली नाही. कोणतीही शपथ आम्ही पाळली नाही. पुढचा चढलो आम्ही, ढळलो आम्ही. चढलो आम्ही, ढळलो आम्ही, इतिहासाचे पाने नीट चालली नाही. चढलो आम्ही, ढळलो आम्ही, इतिहासाची पाने आम्ही नीट चालली नाही. आम्ही काळे होतो, गोरे झालो. आम्ही काळे होतो, गोरे झालो, फाळणी टळता टळली नाही. आम्ही काळे होतो, गोरे झालो, फाळणी टळता टळली नाही. फाळणी टळता टळली नाही. चढलो आम्ही, ढळलो आम्ही, इतिहासाची पाने नीट चालली नाही. चढलो आम्ही, ढळलो आम्ही, इतिहासाचे पाने नीट चालली नाही. आम्ही काळे होतो, गोरे झालो, फाळणी टळता टळली नाही. आम्ही काळे होतो, गोरे झालो, फाळणी टळता टळली नाही. फाळणी टळता टळली नाही. आणि शेवटचा पॅरेग्राफ, वात्रटिकेचं नाव स्वातंत्र्याची किंमत. शेवटचा पॅरेग्राफ, आम्हीच खरे देशद्रोही, आम्हीच खरे देशद्रोही, स्वातंत्र्याची नशा आम्हाला कळली नाही. आम्हीच खरे देशद्रोही, स्वातंत्र्याची नशा आम्हाला खरी कळली नाही. रोज प्रतिज्ञेचे पारायण तरी, रोज प्रतिज्ञेचे पारायण तरी, प्रतिज्ञा कळूनही कधी वळली नाही. रोज प्रतिज्ञेचे पारायण तरी, प्रतिज्ञा कळूनही कधी वळली नाही. शेवट पुन्हा एकदा, आम्हीच खरे देशद्रोही, आम्हाला स्वातंत्र्याची किंमत कळली नाही. आम्हीच खरे देशद्रोही, आम्हाला स्वातंत्र्याची किंमत कधी कळली नाही. रोज प्रतिज्ञेचे पारायण तरी प्रतिज्ञा कळूनही वळली नाही. रोज प्रतिज्ञेचे पारायण करूनही प्रतिज्ञा कळली पण वळली नाही. प्रतिज्ञा कळली पण वळली नाही. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्वातंत्र्याची ढापाढापी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 26 ऑगस्ट 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे स्वातंत्र्याची ढापाढापी. इथे आपोआप काहीच नाही. इथे आपोआप काहीच नाही, सगळे काही मागावे लागते. इथे आपोआप काहीच नाही, सगळे काही मागावे लागते. स्वातंत्र्यात असून सुद्धा पारतंत्र्यासारखे वागावे लागते. स्वातंत्र्यात असून सुद्धा पारतंत्र्यासारखे वागावे लागते. पारतंत्र्यासारखे वागावे लागते. दुसरा, स्वातंत्र्यामागे पारतंत्र्य बेमालूमपणे लपलेले आहे. स्वातंत्र्यामागे पारतंत्र्य बेमालूम लपलेले आहे. आपल्यांनीच आता आपले स्वातंत्र्य ढापलेले आहे. आज आपल्यांनीच आपले स्वातंत्र्य ढापलेले आहे. स्वातंत्र्य ढापलेले आहे. स्वातंत्र्यामागे पारतंत्र्य बेमालूम लपलेले आहे आणि आज आपलेच आपल्यांनी स्वातंत्र्य ढापलेले आहे. स्वातंत्र्य ढापलेले आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर, स्वातंत्र्याची ढापाढापी. इथे आपोआप काहीच नाही, सगळे काही मागावे लागते. इथे आपोआप काहीच नाही, सगळे काही मागावे लागते. स्वातंत्र्यात असून सुद्धा पारतंत्र्यासारखे वागावे लागते. स्वातंत्र्यात असून सुद्धा पारतंत्र्यासारखे वागावे लागते. स्वातंत्र्यामागे पारतंत्र्य बेमालूम लपलेले आहे. स्वातंत्र्यामागे पारतंत्र्य बेमालूम लपलेले आहे. आज आपल्यांनीच आपले स्वातंत्र्य ढापलेले आहे. आज आपल्यातलीच आपल्यांनी स्वातंत्र्य ढापलेले आहे. स्वातंत्र्य ढापलेले आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर जबाबदारी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या फेरफटका या सदरामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर जबाबदारी. स्वातंत्र्यात स्वातंत्र्याची गंमत कळत नाही. स्वातंत्र्यात स्वातंत्र्याची गंमत कळत नाही. गुलामगिरीशिवाय स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. गुलामगिरीशिवाय स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. चला प्यारा, ज्याला जसे हवे आहे तसे तो चेकाळत आहे. ज्याला जसे हवे आहे तसे तो चेकाळत आहे. मस्तवाल आणि बेधुंदपणे स्वातंत्र्य बोकाळत आहे. मस्तवाल आणि बेधुंदपणे स्वातंत्र्य बोकाळत आहे. स्वातंत्र्य बोकाळत आहे.
वात्रटिकेचं नाव स्वातंत्र्योत्तर जबाबदारी शेवटचा पॅरा. स्वातंत्र्यातही स्वयंशिस्तीची सीमारेखा आखली पाहिजे आणि मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याची शान राखली पाहिजे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याची शान राखली पाहिजे. शान राखली पाहिजे. पुन्हा एकदा रॅपिड फायर स्वातंत्र्योत्तर जबाबदारी. स्वातंत्र्यात स्वातंत्र्याची गंमत कळत नाही. स्वातंत्र्यात स्वातंत्र्याची गंमत कळत नाही आणि गुलामगिरीशिवाय स्वातंत्र्याची खरी किंमत कळत नाही. गुलामगिरीशिवाय स्वातंत्र्याची खरी किंमत कळत नाही. दुसरा प्रकार. ज्याला जसे हवे आहे तसे तो चेकाळत आहे. ज्याला जसे हवे आहे तसे तो चेकाळत आहे. मस्तवालपणे आणि बेधुंदपणे स्वातंत्र्य बोकाळत आहे. मस्तवाल आणि बेधुंदपणे स्वातंत्र्य बोकाळत आहे. आणि शेवटी स्वातंत्र्यातही स्वयंशिस्तीची सीमारेखा आखली पाहिजे. स्वातंत्र्यातही स्वयंशिस्तीची सीमारेखा आखली पाहिजे आणि मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याची आपण शान राखली पाहिजे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याची आपण शान राखली पाहिजे. आपण शान राखली पाहिजे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे चले जाओ. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 8 ऑगस्ट 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा शब्दावरती लक्ष द्या. आजची वात्रटिका आहे चले जाओ. गोरे गेले काळे पोचले. गोरे गेले काळे पोचले देशी इंग्रजांनो चले जाओ. गोरे गेले काळे पोचले देशी इंग्रजांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. गोरे गेले काळे पोचले देशी इंग्रजांनो चले जाओ. गोरे गेले काळे पोचले देशी इंग्रजांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घाट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घोट्यांनो चले जाओ. लाळ घोट्यांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घोट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घोट्यांनो चले जाओ. शोषकांनो मूषकांनो. शोषण म्हणजे शोषणारा, मूषक म्हणजे उंदीर. शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. ज्यांना मातृभूमीची लाज वाटते अशा डोकेबाजांनो चले जाओ. अशा डोकेबाजांनो चले जाओ. पुन्हा शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. ज्यांना मातृभूमीची लाज वाटते अशा डोकेबाजांनो चले जाओ. ज्यांना मातृभूमीची लाज वाटते अशा डोकेबाजांनो चले जाओ. अशा डोकेबाजांनो चले जाओ. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तिरंग्याचे मनोगत. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 26 जानेवारी 2008 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा इतर कोणतंही भाष्य न करता आजची वात्रटिका तिरंग्याचे मनोगत. हल्ली झेंडे एवढे वाढलेत की मलाही फडकावे वाटत नाही. हल्ली झेंडे एवढे वाढलेत की मलाही फडकावे वाटत नाही. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. मलाही अडकावे वाटत नाही. दुसरा प्रकार. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. वात्रटिकेचं नाव आहे तिरंग्याचे मनोगत. शेवटचा आणि तिसरा तसंच महत्वाचा प्यारा. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. त्या निस्वार्थी
क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. पुन्हा एकदा, त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. ती गुलामीच बरी होती. ती गुलामीच बरी होती. पुन्हा एकदा, रॅपिड फायर तिरंग्याचे मनोगत. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. आणि हल्ली झेंडे जेवढे वाढलेत की मलाही फडकावे वाटत नाही. मलाही फडकावे वाटत नाही. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. आणि दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. ती गुलामीच बरी होती. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हे स्वातंत्र्य दिना. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2010 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो किंवा इतर कोणतेही राष्ट्रीय उत्सव असत, ते नेमके सुट्ट्याच्या दिवशी शनिवारी रविवारी जर आले तरी कर्मचाऱ्यांना खूप दुःख होते. त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हे स्वातंत्र्य दिना. असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा कधी येत जाऊ नकोस. हे स्वातंत्र्य दिना असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा कधी येत जाऊ नकोस. आणि आमच्या हक्काच्या सुट्ट्या उगीच अशा खात जाऊ नकोस. आमच्या हक्काच्या सुट्ट्या अशा उगीच खात जाऊ नकोस. अशा उगीच खात जाऊ नकोस. दुसरा, आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळतळत आहेत. आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळतळत आहेत. सांग रे त्यांच्या या भावना तुला कुठे कळत आहे. सांग त्यांच्या ह्या भावना तुला कुठे कळत आहे. आणि शेवटचं प्यारा, शनिवारी नको रविवारी नको. शनिवारी नको रविवारी नको, जरा सण सूद तरी पाळीत जा. शनिवारी नको रविवारी नको, जरा सण सूद तरी पाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये, त्यासाठी कॅलेंडर चाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये, त्यासाठी कॅलेंडर चाळीत जा. त्यासाठी कॅलेंडर चाळीत जा. पुन्हा एकदा, रॅपिड फायर हे स्वातंत्र्य दिन. असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा येत जाऊ नकोस. हे स्वातंत्र्य दिना असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा येत जाऊ नकोस. आमच्या हक्काच्या सुट्ट्या अशा खात जाऊ नकोस. आमच्या हक्काच्या सुट्ट्या अशा खात जाऊ नकोस. आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळमळत आहेत. आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळमळत आहेत. आणि त्यांच्या या भावना सांग तुला कुठे रे कळत आहेत. त्यांच्या या भावना सांग तुला कुठे रे कळत आहेत. आणि शेवटी, शनिवारी नको रविवारी नको. शनिवारी नको रविवारी नको, जरा सण सूद तरी पाळीत जा. शनिवारी नको रविवारी नको, जरा सण सूद तरी पाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये, त्यासाठी भिंतीवरचे कॅलेंडर चाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये, त्यासाठी भिंतीवरचे कॅलेंडर तरी चाळीत जा. भिंतीवरचे कॅलेंडर तरी चाळीत जा. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका. रोज नवा दिवस नव्या वात्रटिका ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलला नक्की भेटा. चॅनलवर प्रथमच आला असाल तर प्रथमतः चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडते ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया यांची नोंद त्या ठिकाणी करायला विसरू नका. या चॅनलची लिंक इतरांशी नक्की शेअर करा. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे.
या युट्यूब चॅनलवरती आपण माझ्या गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा आनंद घेऊ शकता। तेव्हा पुन्हा भेटू नवा दिवस नव्या वात्रटिकांसह। तोपर्यंत नमस्कार।